नमस्कार. बँकिंग अँड फायनान्सच्या या लेक्चरमध्ये म्हणजेच सहकाराच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सहकाराची संकल्पना, सहकाराचा अर्थ आणि व्याख्या तसेच सहकाराचे स्वरूप याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी सहकाराची संकल्पना विचारात घेऊ. सहकाराची संकल्पना विचारात घेताना विना सहकार नाही उद्धार, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत ही विधाने आपण नियमितपणे वेगवेगळ्या व्यक्तींकडून ऐकतो. या दोन्ही वाक्यांचा व्यावहारिक अर्थ सर्वांनी एकत्रित येऊन समानतेच्या भावनेतून कार्य केल्यास स्वतःचा, समाजाचा, पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल असाच आहे. म्हणजेच विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या वाक्याचा जर विचार केला तर या व्याख्येनुसार सर्वांनी समानतेच्या भावनेतून एकत्रितपणे जर कार्य केलं तर संपूर्ण राष्ट्राचा विकास होईल असा याचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. अगदी प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. मानवाच्या आदिम किंवा शिकारी अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंतचा विचार केला तर असे निदर्शनास येते की एकत्रितपणे विचार करणे व एकत्रितपणे काम करणे ही मानवाची सहज व नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यातूनच मानवाला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारणासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते. मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे. त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सहकाराला विशेष महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. सहकार या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोऑपरेशन हा शब्द वापरला जातो. कोऑपरेशन हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील कोऑपरेरी, को आणि ऑपररी या दोन शब्दांपासून अस्तित्वात आलेला आहे. या शब्दामधील को म्हणजे सह किंवा एकत्र आणि ऑपररी म्हणजे कार्य करणे असा या दोन शब्दांचा अर्थ आहे. त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत अशा गरजा एकमेकांच्या साहाय्याने सहकारामध्ये पूर्ण केल्या जातात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था असते. त्यानंतर आपण सहकाराच्या व्याख्या बघू की वेगवेगळ्या विचारवंतांनी, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सहकाराच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या आपण या ठिकाणी विचारात घेऊ. त्यातली पहिली व्याख्या एच. कॅल्व्हर्ट यांनी केलेली आहे. त्यांच्या मतानुसार सहकार हा संघटनेचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये व्यक्ती स्वेच्छेने व मानव म्हणून एकत्र येतात आणि समानतेच्या तत्वाच्या आधारे आपले आर्थिक हितसंबंध सुधारतात. म्हणजे कॅल्व्हर्ट यांच्या मतानुसार सहकार ही अशी संघटना आहे किंवा अशी संस्था आहे की ज्यामध्ये व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येतात. स्वेच्छेने एकत्र येणाऱ्या व्यक्ती ह्या फक्त मानव म्हणून एकत्रित येतात. मानव या घटकाशिवाय इतर कुठल्याही घटकाचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. त्यामुळे सहकारामध्ये समानतेच्या तत्वाच्या आधारावर आपले आर्थिक हितसंबंध सुधारण्याचा किंवा आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरी व्याख्या केली आहे श्री वैकुंठलाल मेहता. समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याकरता समान गरजा असणाऱ्या अनेक व्यक्ती स्वकुशीने ज्या चळवळीत सामील होतात त्याला सहकार असे म्हणतात. म्हणजे मेहता यांच्या व्याख्येनुसार समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरज असणाऱ्या अनेक व्यक्ती स्वइच्छेने एकत्र येतात आणि अशी जी चळवळ असेल तर त्या चळवळीला सहकार असे म्हणतात. त्यानंतर सहकाराची तिसरी व्याख्या केली आहे भारतीय सहकार कायदा 1912ने. सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात. थोडक्यात सहकार कायदा 1912 नुसार जी संस्था सहकारी तत्वानुसार आपलं कार्य करते त्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथी व्याख्या केली आहे WP वॅटकिन यांनी.
सहकार म्हणजे एकता, लोकशाही, समता आणि स्वातंत्र्य या तत्वावर आधारित सामाजिक संघटना होय. म्हणजे सहकारामध्ये समता, लोकशाही, एकता आणि स्वातंत्र्य या तत्वांचा त्या ठिकाणी अवलंब केला जातो. आणि जी संस्था या तत्वांचा अवलंब करते त्याला WP वॅटकिन यांच्या मतानुसार सहकारी संघटना किंवा सहकारी संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर 5वी व्याख्या केली आहे एडवर्ड मॅकलेगन समिती 1914. 1914 मध्ये जी मॅकलेगन समिती स्थापन झाली त्या समितीने ही व्याख्या केलेली आहे. या समितीनुसार सहकार हे असे तत्वज्ञान आहे की एकाकी दुर्बल व्यक्तीला इतरांशी सहकार्य करून परस्पर सहाय्याच्या व नैतिक विकासाच्या आधारे सधन व सबळ व्यक्तींना उपलब्ध असलेले भौतिक लाभ स्वतःसाठी मिळवता येऊ शकतात व व्यक्तींच्या नैसर्गिक क्षमतेचा विकास साधता येतो. म्हणजे मॅकलेगन समितीने जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येनुसार त्या ठिकाणी समाजातील ज्या एकाकी व्यक्ती आहेत, दुर्बल व्यक्ती आहेत, या व्यक्ती परस्परांच्या सहकार्याच्या आधारावर एकत्रित येतात आणि या एकत्रित आल्यानंतर काय होतं तर समाजामध्ये ज्या सधन व्यक्ती आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या सबळ व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना प्राप्त असणारे किंवा प्राप्त होणारे जे भौतिक लाभ आहेत ते भौतिक लाभ या व्यक्तींना त्या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतात आणि त्या व्यक्ती एकत्रित आलेल्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेचा विकास या ठिकाणी साधता येतो. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी सहकार म्हटलं जातं. आणि 5वी व्याख्या केलेली आहे प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट यांनी. स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली, लोकशाही नियमानुसार चालविलेली, सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन झालेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. म्हणजे पॉल लॅम्बर्ट यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लोकांनी किंवा व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि स्वतःच त्या ठिकाणी दिग्दर्शित केलेली म्हणजे स्वतः चालवलेली, लोकशाही नियमानुसार चालवलेली जी संस्था आहे की जी संस्था सभासद आणि एकूण समाजाच्या सेवेसाठी स्थापन झालेली आहे अशा संस्थेला किंवा व्यवहार करणाऱ्या संस्थेला सहकारी संस्था असं म्हटलं जातं. या सर्व व्याख्यांचा विचार केला तर या व्याख्यांवरून आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की सहकार म्हणजे स्वइच्छेने एकत्रित आलेल्या व्यक्तींची संघटना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनी निर्माण केलेली व निस्वार्थी भूमिकेतून संयुक्त व्यवहारासाठी स्थापन केलेली चळवळ होय. म्हणजेच संयुक्त प्रयत्नांनी एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह किंवा गट म्हणजे सहकार किंवा सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्था होय. अशी ही सहकाराची संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू सहकाराचे स्वरूप, नेचर ऑफ कोऑपरेशन. सहकाराच्या स्वरूपामध्ये काही मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामुळे की पहिला मुद्दा आहे सहकारी व्यक्तींची संघटना आहे, आर्थिक दुर्बल घटकांची ही चळवळ आहे. त्यानंतर तिसरा घटक या ठिकाणी आहे लाभप्राप्तीपेक्षा सर्वांगीण विकास, हे सहकारी चळवळीचे ध्येय आहे. नीतिमूल्यांना महत्त्व दिलं जातं. त्यानंतर सभासदांना समान संधी दिली जाते. 6वं स्वरूप आहे सभासदांचे ध्येय आणि उद्दिष्ट समान असतात. त्यानंतर स्वावलंबन आणि सेवा याला महत्त्व दिलं जातं. सामूहिक हितास प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर सामाजिक परिवर्तन हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. सहकाराच्या माध्यमातून मध्यस्थांचे उच्चाटन होते. लोकशाही व्यवसाय संघटन आहे, म्हणजे लोकशाही तत्वानुसार ही सहकारी चळवळ चालवली जाते. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला किंवा भांडवलशाही परिस्थितीला एक समर्थ पर्याय म्हणून सहकाराचा या ठिकाणी विचार केला जातो. त्यानंतर समताधिष्ठित स्वरूप आहे, म्हणजे समानतेचा विचार या ठिकाणी केला जातो. आणि शेवटचा घटक आहे शिक्षण आणि प्रशिक्षण. तर सहकाराचे जे स्वरूप आहे की सहकार ही एक चळवळ आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला देण्यात आलेला तो एक महत्त्वाचा किंवा एक समर्थ पर्याय म्हणजे सहकारी चळवळ आहे. सहकाराची विविध गुणवैशिष्ट्ये आणि सहकाराच्या लक्षणावरून सहकारी चळवळीचे नेमके स्वरूप काय आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्यातला पहिला घटक आहे सहकार ही व्यक्तींची संघटना आहे. आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी समान उद्दिष्टांच्या आधारावर समाजातील काही व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. त्यामुळे सहकार ही व्यक्तींची संघटना आहे. त्यामुळे सहकाराचं स्वरूप हे व्यक्तीची संघटना असं आहे. सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारणे व सभासदत्वाचा त्याग करणे
पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे सहकारी चळवळीचा सभासद होणे किंवा न होणे याबाबत कुठल्याही प्रकारचं कंपल्शन केलं जात नाही, ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. म्हणजेच सहकारामध्ये व्यक्तींची संघटना आणि व्यक्ती स्वातंत्र्य या दोन घटकांना महत्त्व दिलं जातं. म्हणजे व्यक्तींची ही संघटना आणि या व्यक्तीच्या संघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. त्यानंतर दुसरा घटक आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एकत्रित आणणारी चळवळ. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. म्हणजे सहकारी चळवळीतील सदस्य व्यक्ती श्रीमंत किंवा भांडवलदार नसतात. सभासदांमध्ये विचार करण्याची पातळी, आर्थिक विकास, सामाजिक विकास इत्यादी बाबतची ध्येय ही एकसारखी असतात. सभासदांचे उद्देश देखील सारखेच असतात. त्यामुळे एकत्रित आलेल्या सभासदांमध्ये जात, धर्म, पंथ, वर्ग, आर्थिक परिस्थिती, ध्येय इत्यादी बाबत एक समानता असल्याचं आढळून येतं. त्यानंतरचा तिसरा घटक आहे लाभप्राप्तीपेक्षा सभासदांचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय. सहकाराचा विचार केला तर सहकारामध्ये किंवा सहकाराव्यतिरिक्त इतर व्यवसाय संघटनांचा विचार केला तर इतर व्यवसाय संघटनांमध्ये किंवा इतर व्यवसाय प्रकारांमध्ये लाभप्राप्ती हा महत्त्वाचा उद्देश आहे. परंतु सहकारी संस्था हा व्यवसाय संघटनेचा असा एकमेव प्रकार आहे की ज्यामध्ये लाभप्राप्तीला दुय्यम किंवा गौण स्थान दिलेले आहे. संस्थेच्या सभासदांचा सर्वांगीण आर्थिक विकास हेच सहकारी संस्था स्थापन करण्याचे प्रमुख ध्येय असते. सभासदांच्या गरजांची पूर्तता करणे, सभासदांना किफायतशीर किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देणे, सभासदांची सेवा करणे इत्यादी उद्दिष्टांना किंवा ध्येयांना सहकारी चळवळीमध्ये, सहकारी संस्थांमध्ये महत्त्व दिलं जातं. त्यानंतर चौथा घटक आहे नीतिमूल्यांना महत्त्व. सहकारी संस्थांमध्ये नीतिमूल्यांना महत्त्वाचे स्थान असते. तसेच सहकार चळवळ ही नीतिमूल्यांवरच आधारित असते. लाभप्राप्ती, पिळवणूक, फसवणूक, भेसळ करणे, ग्राहकांची उपेक्षा करणे, खोटी वजनमापे वापरणे इत्यादी बाबींना सहकारी चळवळीमध्ये कोणतेही स्थान दिले जात नाही. म्हणजे सहकारी चळवळ ही पूर्णपणे नैतिकतेच्या आधारावर चालवली जाते. त्यामुळे नीतिमूल्यांना सहकारी चळवळीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे सभासदांना समान संधी. सहकार ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींची समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्थापन केलेली संस्था आहे. त्यामुळे संस्थेच्या सर्व सभासदांना विकासाची समान संधी उपलब्ध होते. सहकाराचे स्वरूप विचारात घेत असताना सभासदांना समान संधी ही बाब विचारात घ्यावीच लागते किंवा हा घटक त्या ठिकाणी विचारात घ्यावाच लागतो. त्यानंतर सहावा घटक आहे सभासदांचे ध्येय आणि उद्दिष्ट हे समान असते. कोणतीही एक व्यक्ती स्वप्रयत्नाने म्हणजेच सहकाराशिवाय फार मोठी प्रगती करू शकत नाही. कारण सहकारी संस्था हा संघटनाचा किंवा संघटनेचा असा प्रकार आहे की दुर्बल घटकातील व्यक्ती समान ध्येय समोर ठेवून एकत्रितपणे येतात, एकत्रितपणे संस्था स्थापन करतात, एकत्रितपणे कार्य करतात. म्हणजेच त्या एकत्र येतात. त्यांच्या प्रगतीचे उद्दिष्ट हे नीतिमूल्यांवर आधारित संबंधातूनच साध्य होत. म्हणजे या ठिकाणी देखील सभासदांचे ध्येय उद्दिष्ट जरी विचारात घेतले तरी ते समान असतात आणि ते नीतिमूल्यांवर आधारितच असतात. त्यानंतर सातवा घटक आहे स्वावलंबन आणि सेवा. सहकार याचा अर्थ सहकार्य असा असून एकमेकांना सहाय्य करणे, स्वावलंबनाचा मार्ग दाखविणे, नीतिमूल्यानुसार आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे, आर्थिक जीवनमानात वाढ करण्यासाठी उचित व वाजवी दराने सेवा उपलब्ध करून देणे हाच सहकाराचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. सहकाराचे स्वरूप स्पष्ट करताना स्वावलंबन आणि सेवा या घटकांचा विचार हा आवर्जून करावाच लागतो. त्यानंतर आठवा घटक आहे वैयक्तिक स्वार्थाऐवजी सामूहिक हिताला प्राधान्य. सहकारी चळवळीत समाविष्ट झालेल्या व्यक्तींची ध्येय आणि उद्देश हे सारखेच असतात. त्यामुळे सर्व सभासद सामूहिक हिताला प्राधान्य देतात. सभासदांचे सामूहिक ध्येय हे व्यक्ती विकास आणि सभासद विकासावर आधारित असते. वैयक्तिक स्वार्थ आणि सामूहिक हित
यामध्ये जर प्रश्न निर्माण झाला किंवा अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर सभासदांना वैयक्तिक हित दूर करून सामूहिक हिताचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो. त्यानंतर 9वा घटक आहे सामाजिक परिवर्तन. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दोषांमुळे सहकारी चळवळीचा उगम झालेला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख माध्यम मानले आहे. समान उद्दिष्टे, नीतिमूल्य, आर्थिक समानता, मध्यस्थांचे उच्चाटन, सामूहिक हिताला प्राधान्य, विकासाची समान संधी इत्यादींमुळे सहकारी चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ म्हणून आता ओळखली जाते किंवा सामाजिक परिवर्तनाची चळवळ ही समजली जाते. त्यानंतर 10वा घटक आहे मध्यस्थांचे उच्चाटन. वस्तू वितरणाच्या सर्व प्रकारांमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांच्यात मोठ्या प्रमाणात किंवा अवास्तव प्रमाणात मध्यस्थांचं प्राबल्य आहे, मध्यस्थांचं त्या ठिकाणी प्रभुत्व आहे. मध्यस्थांमुळे उत्पादकाला कमी मोबदला प्राप्त होतो तर ग्राहकांना जास्त किंमत द्यावी लागते. मध्यस्थांचे उच्चाटन करणे आणि ग्राहकाला योग्य व किफायतशीर किमतीत वस्तूचा पुरवठा करणे हे सहकारी चळवळीचे स्वरूप आहे. म्हणजे सहकारी चळवळीच्या माध्यमातून मध्यस्थांचे उच्चाटन करता येते. त्यामुळे उत्पादकाला फायदा होतो, त्याचप्रमाणे जे ग्राहक आहेत, उपभोक्ते आहेत, त्यांना देखील त्याचा फायदा होतो. त्यानंतर 11वा घटक आहे लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटन. सहकार चळवळ ही मूलतः लोकशाही पद्धतीने कार्य करणारी व व्यवस्थापन करणारी संस्था आहे. म्हणजे सहकारी चळवळीचं पूर्ण कार्य, सहकारी चळवळीचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन हे पूर्णपणे लोकशाही पद्धतीने केले जाते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपली समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते त्या संस्थेला सहकारी संस्था म्हणतात. अशी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने सहकाराची व्याख्या केलेली आहे. त्यानंतरचा 12वा घटक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेला समर्थ पर्याय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहक व समाजातील दुर्बल घटक हा उपेक्षितच राहतो. समाजात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढून वर्ग संघर्ष वाढण्यास खतपाणी मिळते. असे होऊ नये यासाठी प्रत्येकास विकासाची समान संधी मिळावी, नीतिमूल्यावर आधारित विकास व्हावा यासाठी सहकाराचा समर्थ पर्याय म्हणून विचार केला जातो. त्यानंतर 13वा घटक आहे समताधिष्ठित स्वरूप. सहकारी चळवळीच्या माध्यमातून समाजामध्ये समताधिष्ठित किंवा समानतेचं वातावरण निर्माण करणे शक्य होतं. कारण सहकारात समान दर्जा, समान ध्येय, समान विकासाची संकल्पना इत्यादी बाबींकडे विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळे समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी सहकार्य किंवा सहकारी चळवळ आवश्यक आहे. त्यानंतर 14वा घटक आहे समाजहित विरोधी संस्थांचे निर्मूलन आणि त्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण. समाजातील 2 वर्गांचे हितसंबंध किंवा 2 गटांचे हितसंबंध हे नेहमीकरिता परस्पर विरोधीच असतात. त्यापैकी एक गट किंवा एक वर्ग हा कायमस्वरूपी समाजहिताच्या विरोधात कार्यरत असतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या संस्थासुद्धा पद्धतशीरपणे त्यासाठी कार्यरत असतात. अशा संस्थांचे निर्मूलन करण्याचे कार्य सहकारी चळवळीच्या माध्यमातून प्रभावीपणे करता येते. सहकारी संस्थेच्या सभासदांना प्राप्त होणाऱ्या शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून समाज विकासाचं कार्य करता येते. अशा प्रकारे हे जे सगळे मुद्दे आहेत तर या मुद्द्यांच्या आधारे सहकाराचं स्वरूप किंवा सहकारी चळवळीचं स्वरूप स्पष्ट होतं. शेवटी सहकार ही सहकार्यासाठी, एकमेकांच्या आर्थिक विकासासाठी नीतिमूल्यावर आधारित असलेली चळवळ आहे. हे विधान सहकाराचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.